सभेसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तिथे महादेव जानकरांनी महायुतीनं शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आता मविया शक्ती प्रदर्शन करणारे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या। पंकज क्षीरसागर आपल्यासोबत आहे। पंकज, खरं तर काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाचे नेते महादेव जानकरांच्या सोबत उपस्थित होते आणि त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आज आता ठाकरे गटाचे नेते हे देखील मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। संजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। निश्चितच काल महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आणि त्याचबरोबर जी जाहीर सभा झाली त्यानंतर आज महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय जाधव हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून आज केलं जाणार आहे। शहरातील शनिवार बाजार मैदानापासून ते या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानापर्यंत एक अभूतपूर्व रॅली त्यांच्याकडून काढली जाणार आहे आणि या रॅलीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, संपर्क प्रमुख राजेश सपकाळ असतील, हे उपस्थित राहणार आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील जे 3 पक्ष आहेत, मग त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शरद पवार आणि त्यानंतर काँग्रेस असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या तिन्ही पक्षाचे परभणी आणि जालन्यातील दोन्ही जिल्ह्यातील नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने या रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत। कारण मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे। स्थानिकचा उमेदवार वर्सेस बाहेरचा उमेदवार असं सुद्धा युद्ध या निवडणुकीच्या सुरुवातीलाच रंगताना दिसते आणि आज या सर्व म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं जे काही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे संजय जाधव यांचा, याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। आज 11 वाजता ही रॅली सुरू होईल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर ही रॅली येईल आणि महत्त्वाचं म्हणजे काल महायुतीच्या नेत्यांकडून, मग दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, काही स्थानिकचे नेते असतील, यांनी जे काही विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे, त्या टीकेला संजय जाधव कसं प्रत्युत्तर देणार, जोरदार प्रत्युत्तर देणार की इतर नेते प्रत्युत्तर देणार, हे बघावं लागणार आहे। पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। लगेच परत येतोय। पाहत राहा नमस्कार महाराष्ट्र।